नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना एकमेव खात्रीशीर माहिती देणे हाच आपला हेतू आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि वेळ आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-KYC सुरूच झालेली नाही आहे, ज्यांना संधीच मिळाली नाही आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी बातमी। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार की येणार नाही या संदर्भातले अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर सगळ्याच लाडक्या बहिणींना माहिती आहे की नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या, त्यांना पुन्हा पात्र करण्यात आलं आणि त्यांना जानेवारीचा हप्ता आला, परंतु त्यांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला नाही आहे। त्यामुळे आता भरपूर उशीर झालेला आहे, त्यामुळे आता या 2 महिन्यांचा लाभ मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे। जसं जून-जुलैमध्ये लाडक्या बहिणींना सांगून देखील लाभ दिला नव्हता, तशाच प्रकारे आताची कंडिशन समोर येत आहे। त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या जे हप्ते आहेत ते मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। जर हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे, पण शासनामार्फत तशी कोणतीच तयारी केली जात नाही आहे। राहिला प्रश्न ई-KYC दुरुस्तीचा, तर सध्या लाडक्या बहिणींची ई-KYC दुरुस्ती 31 मार्चपर्यंत आहे। सोशल मीडियावरती KYC संदर्भात अनेक मेसेज येत आहेत। लाडक्या बहिणींची ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांनी जवळच असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये विनंती करायची आहे, कारण का त्याशिवाय तुमची KYC सुरू होणार नाही आहे। तर आपण देखील या संदर्भात प्रयत्न करत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि वेळ, तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची झाली तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि 6 तारखेला लक्षात घ्या की महाराष्ट्राचं बजेट सादर होणार आहे। तर याच्या पूर्वी हा लाभ आहे तो वितरित होणार नाही आहे। तर ही आत्ताची नवीन माहिती प्राप्त झालेली आहे। तर साधारणतः 6 तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बजेट सादर करतील आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की आर्थिक तरतूद केली जाईल। आणि लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा JR मात्र कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो, त्याला 6 तारखेसाठीची प्रतीक्षा करण्याची गरज नाही आहे। पण लक्षात घ्या की हप्ते वितरणाची घोषणा 6 तारखेनंतरच होणार, एवढं मात्र आता कन्फर्म झालेलं आहे। कारण का सध्या महत्त्वाची बाब म्हणजेच महाराष्ट्राचं बजेट 6 तारखेला सादर होईल आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी तरतूद केली जाईल। हप्ते वाढ किंवा इतर घोषणा देखील त्याच्यामध्ये असणार आहेत आणि साधारणतः JR प्रसिद्ध या आठवड्यामध्ये देखील होऊ शकतो, पण हप्ते वितरण आहे ते 6 तारखेनंतरच होणार, ही आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। अनेक सोशल मीडियावरती हप्ते वितरणाचे प्रोसेस सुरू झालेले आहे असं देखील सांगण्यात येत आहे। हप्ते वितरणाच्या चुकीच्या बातम्या तारखा सांगण्यात येत आहेत, पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार हप्ते वितरण आहे फेब्रुवारी महिन्याचाच लाभ फक्त मिळणार आहे आणि तो देखील 6 तारखेच्या बजेटनंतरच लाडक्या बहिणींना जे मुख्यमंत्री वित्त विभागाच्या प्रतिनिधित्वाचं जे साईन करतील त्यानंतरच लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं देखील सांगितलं जात होतं की मार्च एंडिंग आहे, आर्थिक वर्ष संपत आलेलं आहे, म्हणून मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार असं देखील सांगितलं जात होतं, पण यामध्ये तथ्यता नाही आहे। 2 हप्ते मिळण्याची शक्यता लाडक्या बहिणींना फारच कमी आहे। मिळणार म्हणजे फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे। ज्यांना जानेवारी महिन्याचा लाभ आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, संपूर्ण मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।